पावसाळ्यात सर्पदंश झालेल्या 100 रुग्णांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार. परतीच्या पावसाला आता सुरुवात झाली असून ठिकठिकाणी झाडं-झुडपं वाढलेली आहे. निसर्ग चांगलाच नटला असताना मात्र साप, विंचूसारख्या विषारी जीवांचा धोका ही तितकाच आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागात सर्पांनी दंश केलेल्या तब्बल 100 व्यक्तींवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. वरुणराजा यंदाच्या मोसमात चांगलाच बरसला आहे. मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. बळीराजा देखील खुश असला तरी या काळात सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार वाढलेला दिसून येतो. झाडाझुडपात चालताना साप, विंचू सारखे जीव चावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चालताना खूप सावध आणि सुरक्षित चालणे गरजेचे आहे. रानवाटा, गवत, अडगळीच्या जागेत दडून बसलेला साप दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे सिव्हिल रुग्णालयात गेल्या 3.5 महिन्यात 100 सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी आले होते. ठाणे जिल्ह्यात मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे हे 4 प्रामुख्याने विषारी साप आढळतात. यामध्ये मण्यार साप सर्वाधिक विषारी असून हा साप चावल्यावर वेळेत उपचार मिळणे गरजेचे आहे, अन्यथा रुग्णाचा मृत्यू धोका वाढतो. रात्रीच्या वेळेत या सापाचा संचार जास्त असून झोपलेले असताना अथवा झाडी-झुडप गवतातून चालताना हा साप दंश करतो. हा साप चावला तरी पटकन समजून येत नाही, मात्र या सापाचे विष अधिकच धोकादायक आहे. गेल्या काही दिवसात मण्यार आणि घोणस साप चावल्याचे रुग्ण उपचारासाठी आले होते. भिवंडी रेल्वे स्थानकातून रात्रीच्या वेळी घरी जात असताना अचानक अनोळखी साप पायाला चावला. घरी जाईपर्यंत डोळ्यासमोर अंधारी आली. कुटुंबियांनी तात्काळ धावाधाव करत ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. वेळेत चांगले उपचार मिळाल्याने मी आता बरा झालो आहे. सागर म्हस्के, धामणकर नाका, भिवंडी. एखाद्या साप चावला आहे असं समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी न्यावे. काही वेळा मांत्रिक, भगत अथवा भक्ताकडे सापाचे विष उतरवण्यासाठी नेलं जातं, मात्र वेळेत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचार मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. आपल्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्पदंशावर औषध उपलब्ध आहे. डॉक्टर कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे. पावसाळा चालूच आहे. सापाचे बिळ वगैरे बंद होतात. उजवली ह्या गोष्टी जून जुलैमध्ये जास्त घडतात. परंतु आता गवत वाढलेलं आहे. लोक शेतासाठी कामासाठी शेतात जातात किंवा बाकी ठिकाणी फिरतात आणि गवत वाढल्यामुळे काही गोष्टी लक्षात येत नाही. आपल्याकडे मुख्यत्वे मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे हे 4 प्रकारचे विषारी साप दिसतात. सगळ्यात जास्त जर असेल तर घोणस हा साप आपल्याकडे बऱ्यापैकी जास्त चावताना दिसतोय. घोणस आणि अजगरमध्ये साम्यता दिसते. लोकांना बऱ्याच वेळी अजगर किंवा धामण वाटते आणि तिथे गफलत होते. तर आपण ठाण्याच्या पेरिफेरीला जर बघितलं तर बरेच आपल्याकडे जो मुरबाड एरिया असेल, कसारा असेल, शहापूर असेल किंवा भिवंडी ग्रामीण असेल किंवा शहरात पण आता काही बऱ्याच अंशी शहरातले पेशंट स्नेक बाईटचे आपल्याकडे आलेत. ठाण्यातमधनं आलेत, सिटीमधनं, मीरा भाईंदरमधनं आलेत, उल्हासनगरमधनं आलेत. ते इथे सापाचं वास्तव्य सगळीकडेच आहे. परंतु चावल्यानंतर इमिजिएटली लोकांनी बाकी काही न करता सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. जेवढे सरकारी हॉस्पिटल्स आहेत ते महानगरपालिकेचे असो किंवा राज्य आरोग्य यंत्रणेचे असो, सगळ्याकडे स्नेक बाईटचं जे अँटी स्नेक बाईट व्हेनम जे आहे ASV ते सगळीकडे अवेलेबल आहे आणि त्याचे जे ट्रीटमेंटचं जे काही मेडिसिन लागतात ते अवेलेबल आहे. आपण ठाण्यामधनं बऱ्याच पेरिफेरीवरून रेफरन्स पेशंट वगैरे येतात. आपल्याकडे व्हेंटिलेटरपासून त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. स्नेक बाईटच्या ट्रीटमेंटला जे काही लागणारे ब्लड प्रॉडक्ट असतील, ब्लड असेल, ASV असेल किंवा त्यासाठी लागणारे इंजेक्शन्स, मेडिसिन ह्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहे आणि बऱ्याच अंशी आपण याच्यामध्ये प्रयत्न करतो की पेशंटची डेथ होऊ नये. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, लोकांनी येताना जर डिले केला, लेट केला, बऱ्याच अंशी आपल्याकडे ग्रामीण भागातले लोक वाट बघत राहतात किंवा कुठे देवाकडे जाणं, मंदिरात जाणं किंवा कुठल्या भक्तांकडे जाणं ही चुकीची प्रथा आहे. अजिबात कुठल्याही भक्ताने किंवा याच्याने हे स्नेक बाईटला आपण वाचवू शकत नाही. लोकांनी तात्काळ जवळचं जो कोणी आरोग्य केंद्र असेल, ती PSC असो, RS असो, SDH असो किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो किंवा महानगरपालिका हॉस्पिटल असो, तिकडे तात्काळ पेशंटला घेऊन जाणे, ते लाईफमध्ये त्यांना आपण जीवदान देऊ शकतो. नाही तर खूप लेट झालं, डिले झाला तर ऑलरेडी विष सगळीकडे पसरलेला असतो आणि मग आपण पेशंट वाचवण्यामध्ये अक्षम ठरतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की स्नेक बाईट किंवा डाऊटफुल कुठलाही बाईट असेल, तुम्ही गवतात फिरत असताना किंवा काय, तर तात्काळ सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवणं आणि त्यावर ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं असतं.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। क्लस्टरच्या माध्यमातून होणारा दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास, रहिवाशांना मिळणार सर्व सुखसोयींनी युक्त प्रशस्त घरे। दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कार्यकारी मंडळाने खोडले सर्व आरोप। ठाणे पूर्व कोपरी येथील दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे। क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहे। मात्र काही विघ्नसंतोषी मूठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकासाच्या विरोधात भूमिका घेतली आहे। या अपप्रचाराला उर्वरित 200 सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत असे स्पष्टीकरण आज एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळाने दिले। पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी, सचिव महेश कर्णा, खजिनदार महेश जेवानी, कार्यकारी मंडळ सदस्य आणि सभासद उपस्थित होते। दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सुमारे 60 वर्ष जुनी आहे। सोसायटीला 2002 पासून C1 अति धोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्या आहेत। सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत। काही विघ्नसंतोषी लोकांना त्यांचे गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत। तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला। मेसेस यश अशोका डेव्हलपर्सची नियुक्ती बहुमताने DDRच्या उपस्थितीत केली आहे। त्यानंतर आम्ही एकमताने क्लस्टर योजनेला मान्यता दिलेली आहे। क्लस्टरला एकमताने मान्यता दिली म्हणून मेसेस यश अशोका यांनी LOI या आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करून ते कार्य करत आहेत। कमिटी आणि सभासदांचा मेसेस यश अशोका डेव्हलपर्सला दौलतनगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे असे सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी सांगितले। माझं नाव महेश राधाकिशन कर्णा। मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या 9 वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्रिका परिषद आम्ही घेतली कारण जे लोक खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध, बिल्डर विरुद्ध आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असा पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही। कारण काय आमची सोसायटी आता 2002 पासून धोकादायक डिक्लेअर झाली आहे। TMC दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी 2 बिल्डिंग डिमॉलिशसाठी पण आता नोटीस आली आहे। उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केले तर लोक कुठे जाणार, 200 परिवार कुठे जाणार। ते सगळं बघून आम्ही पत्रकार परिषद के लोकांना समजलं पाहिजे की हे स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल इंटरेस्टसाठी हे सगळे करतात। असं आहे आमच्या बरोबर मेजॉरिटी लोक आहेत, सगळे मेजॉरिटी आमच्या बरोबर आहे। 8-10 लोक आहेत आणि जे लोक यांच्या बरोबर त्यांना मिसगाईड करतायत, खोटी बातमी पसरवतात। हे सांगतायत की तुम्हाला तुमची जी बिल्डिंग होईल ती पार्शिवाडीच्या बाजूला तुमचीच बिल्डिंग होणार किंवा तुम्हाला त्याच बिल्डिंगमध्ये अकोमोडेट करणार आहे। म्हणून आम्ही आज ते प्लॅन आलंय आमच्याकडे, ते त्या मेंबर लोकांना पण दाखवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे असं काही नाही आहे। आमची बिल्डिंग जे हरिश्चंद्र राऊत रोड आहे, पहिली बिल्डिंग आमची येणार आहे। त्याच्यानंतर अजून 5 टॉवर आहे आणि स्लम एकदम जो आपला मराठी शाळा आहे पारशीवाडीला एंड साईडला, तिथे ती बिल्डिंग येणार आहे।
मुंबई पुणे एक्सप्रेस वे होणार वेगवान. मुंबई पुण्यासाठी नवीन द्रुतगती मार्ग, प्रवाशांना सुखकर आणि वेगवान प्रवास. ट्रॅफिक जामपासून सुटका, महायुती सरकारचा गतिमान कारभार. मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे. अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेला आहे. मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे. खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमेरेषेवर येतो. मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे. यामुळे पुणे ते मुंबई केवळ 2 तासात प्रवास करता येणार आहे. हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बँगलोर असा असला तरी त्याची सुरुवात JNPA अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासूनच सुरू होणार. वेगवान प्रवास, वेगवान सरकार. मुंबई पुणे एक्सप्रेसवे लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय. अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेलाय. मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे. खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्ग पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो. मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती मार्ग उभारला जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे. यामुळे पुणे ते मुंबई केवळ 2 तासात प्रवास करता येणार आहे. हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात JNPA अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाचा अजब कारभार. दुबार मतदार घटनेऐवजी वाढवले, राजन विचारे यांचा गंभीर आरोप. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे लोकसभेतील 6 विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटनेऐवजी वाढवली असल्याचे आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी करून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणावर ताशेरे ओढले आहेत. निवेदन देतेवेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, केदार दिघे, सुरेश मोहिते, भास्कर बैरीशेट्टी, संजय दळवी, प्रतीक राणे, अमोल हिंगे, विश्वास निकम व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. दिलेल्या पत्रामध्ये मागील दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत 1,66,910 दुबार नावांची प्रिंट कॉपी व सॉफ्ट कॉपी देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही सर्व नावे तातडीने पडताळणी करून वगळून टाकावी असे आदेश दिले असतानाही ही नावे वगळली नाही तर वाढवली आहे. नुकताच दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील केलेल्या सर्व्हेनुसार 1,93,302 दुबार नावे आढळून आली आहेत. म्हणजे एकूण 26,392 नावे वाढली आहेत. यावर प्रचंड नाराजी दर्शवून प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. ही नावे वगळली नाहीत, कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात दाद मागावी लागेल असा थेट इशारा शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. ही सॉफ्ट कॉपी हे संबंध त्यांना आम्ही दिलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल 6 ऑगस्टला ही यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 9 ऑगस्टला आम्ही ऑब्जेक्शन रेज केलं. त्यावेळेला 1,66,910 एवढी दुबार नावं आढळली आणि ती संबंध प्रूफ सकट आम्ही त्यांना दिली. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या 30 ऑगस्टला अंतिम यादी आली आणि त्या 30 ऑगस्टला अंतिम यादीमध्ये यायच्या अगोदर तेव्हा आम्हाला कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की ही सर्व यादीची छाननी करून आम्ही नावं डिलीट करू, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही आणि 30 ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही लगेच 23 सप्टेंबरला या ठिकाणी संबंध त्या एरियात जाऊन ती यादी चेक करून ही दुबार नावं किती आहेत ती जवळजवळ 1,93,302 या ठिकाणी एवढी दुबार नावं आम्हाला आढळली आणि ती संबंध पेन ड्राईव्ह सकट आम्ही त्यांना दिलेले आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं आहे की ह्या आता 26 तारखेच्या आतमध्ये या दुबार नावाचा काहीतरी फैसला लावा. तुम्हाला आम्ही सर्व माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ सोलापूरमध्ये माणूस राहतो येतो आणि त्याचं नाव टिकूजीने वाढीला आहे. म्हणजे हा कशा पद्धतीने हे कामकाज चालू आहे याचं जिवंत उदाहरण आहे आणि या संदर्भामध्ये आयुक्त साहेबांना सांगितलं आहे की याची गंभीर दखल घ्या, नाही तर तुमच्या दालनात आम्हाला येऊन बसावं लागेल आणि कोर्टात जावं लागेल. शेवटचा मार्ग तोच आहे. परंतु या जनतेने सुद्धा
या ठिकाणी सतर्क राहावं की तुमची नावं सुद्धा वगळण्याचा या ठिकाणी जे मतदार आहेत ते केलेले आहे. कारण सिनेटच्या निवडणुकीला सुद्धा या ठिकाणी 1,20,000 नावं नोंदवली होती, परंतु आज जवळजवळ 13,000च नावं त्या ठिकाणी बाकी आहे. आणि या 13,000 नावाचे संदर्भामध्ये ती पब्लिश झाल्यानंतर या ठिकाणी निवडणुका त्या ठिकाणी घेणार होत्या गेल्या रविवारी, परंतु 1-2 दिवस अगोदरच त्या ठिकाणी स्थगिती मिंदे सरकारने दिली. आणि म्हणून या ठिकाणी ही सुद्धा निवडणूक, आज महानगरपालिकेच्या निवडणुका 4-4 वर्ष झाली तरी घेतली जात नाही. या ठिकाणी फक्त प्रशासन काम करते. आणि आज तुम्ही बघितलं असेल या 3 लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने त्या महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने कारभार चालू आहे हे तुम्ही सर्व लोकांनी बघितलं असेल. म्हणून हा शेवटी मतदारांचा विश्वासघात आहे आणि तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि त्यांना आम्ही शेवटचे हे दिलेले आहे की या ठिकाणी तुम्ही तुम्हाला दिलेले सर्व याचा माहिती घेऊन तुम्ही हे 26 तारखेच्या आतमध्ये या बाबतीमध्ये निर्णय घेऊन आम्हाला ते कळवावं. आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं की या संबंधात गंभीर दखल घेऊन आम्ही कारवाई करतो. सरकारचं प्रेशर म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल 3-4 वर्ष झाले निवडणुकाच नाही, महानगरपालिकेच्या निवडणुका नाही. या ठिकाणी सिनेटची निवडणूक जी होती ती 1,20,000वरनं डायरेक्ट 13,500 एवढेच मतदारांची हे केलं. बाकीची सर्व मतदारांची नावं त्या ठिकाणी डिलीट केली गेली. कित्येक लोकांची नावं त्यात नाहीये. आणि असं असताना सुद्धा निवडणूक लागल्यानंतर 2 दिवस अगोदरच त्या ठिकाणी स्थगिती दिली. आणि हायकोर्टाने सुद्धा चपराक मारलेली आहे, कळलं की नाही? हायकोर्टाने सुद्धा चपराक दिलेली आहे. त्यांना त्याची लाज अजिबात नाहीये. आणि ती निवडणूक हायकोर्टाला मी धन्यवाद देईन की त्या ठिकाणी त्यांनी हस्तक्षेप करून सिनेटची निवडणूक लावली. तशीच या पद्धतीने ह्या निवडणुकीत सुद्धा जसा मतदारांचा विश्वासघात त्या ठिकाणी केलाय त्याच पद्धतीने या ठिकाणी मतदारांवरती ज्या पद्धतीने आज त्यांचा हक्क ते लोक हिरावून घेत आहेत, मला वाटतं हे मतदार त्या ठिकाणी शून्य आहेत आणि हे संबंध या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवतील. या संदर्भामध्ये आम्ही म्हणजे कलेक्टर साहेबांना सांगितलंय ह्याची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी कारवाई करा. जो अधिकारी ह्याच्यामध्ये काम करत नसेल त्याच्यावरती सुद्धा कारवाई करा. आणि ही जी नावं आहेत ती आम्हाला तुम्हाला आम्ही प्रूफ सकट या ठिकाणी 2दा दिलेले आहेत. आणि तरी सुद्धा तुम्ही काम करत असाल तर आम्ही कोर्टात जाऊ आणि तुमच्या दालनामध्ये उद्या बसू. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे ठाण्यात आंदोलन. मागील सुमारे 12 वर्षापासून ग्रामविकास विभागाने संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 29,000 ग्रामपंचायतमध्ये 20,000 संगणक परिचालक राज्यातील 7 कोटी ग्रामीण जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन ऑफलाईन सेवा देण्याचे काम करत असून या सेवासह राज्य शासनाच्या दोन्ही शेतकरी कर्जमाफी योजना, ग्रामीण घरकुल योजनेचा सर्वे, PM किसान योजना, कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून केलेले कार्य यासह सध्या सुरू असलेली शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इत्यादी अनेक प्रकारचे कामे संगणक परिचालकांनी केले आहेत व करत आहेत. परंतु राज्य शासनाचे दुर्लक्ष केल्याने दिसून येत आहे. संगणक परिचालक फक्त ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन मागत आहेत. हा प्रश्न सोडवणे शासनाने अत्यंत महत्त्वाचे आहे. 7,000 रुपये असताना मानधनात 3,000 रुपये वाढ करून 10,000 करण्यात आले असल्याचा शासन निर्णय शासनाने करून घ्या. उन्हाची सवय, घामाची सवय आपल्याला, कष्टाळू आपण शेतीतले आहोत, तर सर्वांनी शांततेने बसून घ्यावा. जे मागे आपली मंडळी उभी आहे, पाय थकलेले आहेत, निश्चित थोडं उभं राहावं. परंतु परत एकदा खाली बसून घ्या. मीडिया सुद्धा इथे कव्हरेज घेत आहे. पोलीस प्रशासनासोबत आपलं बोलणे सुरू आहे. पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन सुद्धा आपला प्रश्न लवकर. तर संगणक परिचालकांचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संगणक परिचालक इथे आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी इथे आम्ही आलेलो आहोत. आज आम्ही इथे मोर्चा काढणार आहोत. त्याचं कारण असं आहे की मागील 12 वर्षापासून
आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहोत। डिजिटल इंडिया घडवण्यासाठी जो महत्वाचा दुवा आहे तो म्हणजे आम्ही ग्रामीण भागातील संगणक परिचालक, परंतु मागील 12 वर्षापासून आम्हाला दुर्लक्षित केला जात आहे। आज आपण पाहताय सरकारने खूप मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत। योजना दूत, लाडकी बहीण योजना असो, लाडका भाऊ योजना असो, या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत आणि प्रत्येक स्त्री नागरिकांपर्यंत शासन पोहोचलेलं आहे, परंतु कुठेतरी आमच्यासोबत अन्याय होत आहे। मागील 12 वर्षापासून आम्ही संगणक परिचालक आपल्या महाराष्ट्र राज्याचं नाव मोठं करत आहे, देशामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा मोठं करत आहे, तरी सुद्धा आमच्यासोबत अन्याय होत आहे। आमची जी मागणी आहे की आम्हाला आकृतीबंधानुसार आम्हाला ग्रामपंचायतमध्ये घेण्यात यावं आणि आम्हाला कामगार कायद्यानुसार किमान वेतन देण्यात यावं, परंतु अजून तरी सुद्धा आमच्या मागणी मान्य झालेली नाही। परंतु अनाथांचे नाथ समजले जाणारे श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे की निश्चितच आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत, आम्हाला न्याय मिळेल आणि आमची जी मागणी आहे ते निश्चित पूर्ण करतील। संपूर्ण महाराष्ट्राच्या मागण्या ते पूर्ण करत आहेत, निश्चित आमची मागणी पूर्ण करतील आणि शासनाने किंवा मुख्यमंत्री साहेबांनी जर आम्हाला न्याय दिला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये जी निवडणूक होणार आहे पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये शिंदे सरकार, एकनाथजी शिंदे साहेब हेच नाही तर यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाला आणि पूर्ण त्यांच्या पक्षाला बहुमतानेच नाही तर विक्रमी बहुमताने सत्तेत आणण्याचं काम आम्ही सर्व संगणक परिचालक करू याची आम्ही ग्वाही देतो आणि निश्चित एकनाथजी शिंदे साहेब आमची मागणी पूर्ण करतील एवढीच अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून करतो। संपूर्ण राज्यामध्ये जे ग्रामीण भागामध्ये संगणक परिचालक म्हणून काम करत आहोत डिजिटल इंडिया मार्फत, तर संपूर्ण राज्यामध्ये आमची 28,000 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही 20,000 संगणक परिचालक आहोत आणि आम्ही अतिशय ताकदीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला उभं करण्याचं डिजिटल इंडियामध्ये आम्ही काम करत आहोत। आणि निश्चित आज आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही आमचं एक वलय तयार केलेलं आहे, कारण सर्व डिजिटल इंडिया अंतर्गत जे पण काही कार्यक्रम ग्रामीण स्तरावर राबवल्या जातात ते संपूर्ण आम्ही राबवतो, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असो किंवा वेगवेगळ्या योजना असो ते सर्व ग्रामीण स्तरावर राबवण्याचं काम आम्ही स्वतः करतो। त्यामुळे निश्चित कुठेतरी ग्रामीण भाग आमच्या सोबत आहे, त्यांचा सपोर्ट आमच्या सोबत आहे, फक्त गरज आहे ती आमची मागणी पूर्ण करण्याची। तर शिंदे साहेबांकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी मागणी पूर्ण करावी आणि विक्रमी बहुमताधिक्याने आम्ही त्यांचं सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये आणून राहू, निश्चित एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो। मागील 12 वर्षापासून लढा देत आहोत, वेगवेगळी सरकार सत्तेमध्ये आलीत, वेगवेगळे मुख्यमंत्री, वेगवेगळे ग्रामविकास मंत्री येऊन गेले, परंतु आजपर्यंत आम्हाला पोकळ आश्वासनाशिवाय काहीच मिळालेलं नाही। परंतु जर आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी आमची मागणी मान्य केली निश्चित आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ, आम्ही आधी बोललेलं आहे, परंतु अजूनही जर आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल, एवढ्या मोठ्या तरुण वर्गाकडे, एवढ्या महिला भगिनीकडे किंवा या पुरुष वर्गाकडे जर दुर्लक्ष केला जात असेल तर निश्चित आम्ही एवढंच सांगू इच्छितो की सरकार पलटवण्याची ताकद सुद्धा आमच्यामध्ये आहे, परंतु आम्हाला अपेक्षा आहे की शिंदे सरकार आमच्यासोबत अन्याय करतील नाही, परंतु यदा कदाचित जर असं झालेल तर निश्चित आम्हाला कुठेतरी याचा विचार करावा लागेल।